नमस्कार, मी सपना दांडगे. मी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. पंचगव्हाण उबारखेडमधील अवैध दारू विक्रेता विरोधात महिलांचा तेल्हारा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण उबारखेड येथे राजरोसपणे सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करा या मागणीकरिता पंचगव्हाण येथील महिलांनी तेल्हारा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढला. गावातील अल्पवयातील मुले व तरुण पिढी मोठ्या प्रमाणात दारू व्यसनाच्या आहारी जात असून त्यामुळे अनेक कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बिघडत असल्याचा आरोप महिलांनी यावेळी केला आहे. दारूच्या नशेत घरगुती वाद, भांडणे आणि संसार उद्ध्वस्त होण्याचे प्रकार वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अवैध दारू विक्रेत्यांना यापूर्वी ग्रामस्थांनी समज देऊनही विक्री सुरूच असल्याचा आरोप आहे. त्यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करून हा धंदा कायमचा बंद करण्यात यावा अशी मागणी महिलांनी पोलिसांकडे लेखी निवेदनात केली आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासन काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी मराठी न्यूज करिता आनंद बोदडे, तेल्हारा, अकोला. आमच्या लेकरा शिक्षण होऊन नाही राहिले आणि घरी आले की दारूवाले मारापिटी करतात आणि आम्ही खायला बसलो तर आम्हाला पोटात अनाजही पडत नाही. ते दारूवाले म्हणतात तुमच्याच्यानं काही होत नाही ना. होऊन पोलीसवाल्याला आम्ही हप्ता देतो, त्याच्याच्याने काही होत नाही, जा तुम्ही किती रिपोर्ट द्यायचे तर देऊन द्या असे म्हणून राहिले. बरं, किती दिवसापासून धंद्यात हे आम्हाला लय तकलीफ आहे 10 वर्षापासून. या आधी तुम्ही पोलीस स्टेशनला कळवलं? शाळेसाठी म्हटलं लेकरं अभ्यास करून नाही राहिले आणि दारू पिऊन येतात, लोक शिवगाळ करतात आणि लेकरं अभ्यास करायला बसले की चालले भांडणं ऐकायले. पोलीस स्टेशनला आलो आम्ही रात्रीपासून 4-5 वेळा आलो, पण रात्री आलो आम्ही, अर्ध्या रात्रीत आलो बाबा, तरी सकाळी आलो ना बा, आताही आलो. तुमचे काय ठराव सांगितला आता की बा तुमच्या गावातला ठराव आणा, सह्या आणा, ते आम्ही रिपोर्ट घेतो, त्याच्याच्यानं आम्ही आता आलो बाबा. सह्या आणले आणि आता आम्हाला बाबा ते दारू बंदी करून द्या आमच्या गावातली. आम्हाला काही एकही धंदा नाही पाहिजे. 2 धंदे आहेत आमच्या गावात, बोरमत गवार गुरु आणि दुर्गाबाई, हे असे म्हणून राहिले. आम्हाला तुमच्याच्यानं काहीच नाही होत. उली लेकरं दारू पिऊन राहिले, याच्यावर आम्हाला कारवाई पाहिजे, नाहीतर आम्ही अटीचं आत्महत्या करून टाकतो. काही ना काही नाहीतर आम्ही अटीचं आत्महत्या करून टाकतो. भाकर घेऊन बसतो. काय करता बाबा, तसंच आहे आमचं आता. कारण की आमची जिंदगीच तशी आहे लेकरा भाकरासाठी. कारण की आम्ही पहिल्यापासून वनवास काढतच आलो, पण आता आखरीवरच जाते आमचा. आम्हाला हे दारूची धंदे बंद पाहिजेत, नाही तर आम्हाला अतिच खाऊ घाला आमच्या लेकरा बाळायले. आम्ही अतिच राहतो बस. रात्री आम्ही आलो, काल आम्ही दारूवाल्याच्या घरी तक्रार दिली आणि त्याच्यासाठी आम्ही रात्री अतिसाक आलो. सरनं आम्हाला सांगितलं की बा तुम्ही लिखी आणा, त्यानंतर आम्ही तुमचा रिपोर्ट देऊ. मग आम्ही आज सकाळून लेखी आणली, लिहून म्हणतो गाव लोकांचे सह्या आणले. पोलीस स्टेशन तेल्हारातर्फे आम्ही नियमित प्रत्येक भागात जिथे अवैध धंदे आहेत त्यावर कारवाई करीत असतो. आज प्रथमच पंचगव्हाण येथील महिला या दारूबंदीबाबत तक्रार घेऊन आलेल्या आहे. त्यांचं निवेदन घेण्यात आलेलं आहे आणि त्यावर आम्ही ठोस कारवाई करू. सर, पोलीस स्टेशन तेल्हारा अंतर्गत येत असलेल्या तेल्हारा शहरामध्ये सुद्धा बरेच धंद्यांना ऊत आलेला आहे अशा, तर त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय? त्यांच्यावर पण आम्ही कठोर कारवाई करण्याची आता ठेवलेलं आहे आणि कारवाई करू त्यांच्यावर. नमस्कार, मी गट विकास अधिकारी संग्रामपूर माधव पायगन. सर्व संग्रामपूर तालुक्यातील जनतेला 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांनी आपल्या कर्तव्याचं पालन करा. आपला स्वातंत्र्य दिन हा उत्साहात, आनंदात आणि कर्तव्यदृष्टीने पालन करा. धन्यवाद. नमस्कार, मी उपसरपंच ग्राम वकाना, तालुका संग्रामपूर. मी शीतल रवींद्र गवांडे. सर्व वकाना येथे ग्रामवासियांना तसेच सर्व भारतीयांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक मंगल कामना व्यक्त करते. जय हिंद, जय भारत, जय संविधान. संग्रामपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना तालुका प्रशासनाच्या वतीनं मी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.